नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील पावन कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 22. राम आणि लक्ष्मण विश्वामित्राबरोबर जातात. वसिष्ठांनी असे म्हटले तेव्हा दशरथ राजाने प्रसन्न वदनाने राम लक्ष्मणाला बोलवले. नंतर माता कौशल्या, पिता दशरथ व पुरोहित वसिष्ठ ह्यांनी त्यांना मंगलकारक मंत्रांनी अभिमंत्रित केले. दशरथ राजाने पुत्राच्या मस्तकाचे अवघ्राण करून प्रसन्न चित्ताने त्याला विश्वामित्राच्या स्वाधीन केले. त्यावेळेस धूळरहित आणि सुखद स्पर्श असणारा वारा वाहू लागला. राजीव लोचन राम विश्वामित्राजवळ गेलेला पाहून देवांनी दुधुंबीच्या निनादात फार मोठी पुष्पवृष्टी केली. राम जाण्याकरिता निघाला तेव्हा शंख आणि दुधुंबी ह्यांचा मोठा आवाज होऊ लागला. समोर विश्वामित्र जात होते. त्यांच्या मागे सुंदर केस असलेला महायशस्वी धनुर्धारी राम जात होता. त्यांच्या मागे सुमित्रा कुमार लक्ष्मण जात होता. त्या दोघांनी पाठीवर भाते बांधले होते व खांद्यावर धनुष्य धारण केले होते. दश दिशा शोभायमान करीत ते दोघे भाऊ 3 फणाच्या नागाप्रमाणे विश्वामित्राच्या मागे मागे जात होते. ते ब्रह्मदेवाच्या मागे जाणाऱ्या 2 अश्विनी कुमारांसारखे दिसत होते. आपल्या उज्ज्वल कांतीने दिशा उजळीत ते अनिंद्य सुंदर राजकुमार विश्वामित्राच्या मागे जात होते. ते भाऊ वस्त्रभूषण आदींनी अलंकृत होते. त्यांच्या हातात धनुष्य होते. त्यांनी बोटावर अंगुली त्राण चढवले. त्यांनी खड्ग धारण केले होते. ते अत्यंत तेजस्वी आणि सुंदर शरीर असलेले अनिंद्य राजकुमार सगळीकडे आपल्या प्रभेचे तेज पसरवीत विश्वामित्र मुनींच्या मागोमाग जात होते. विश्वामित्राच्या मागे जाणारे ते 2 वीर अत्यंत शक्तिशाली महादेवाच्या मागे जाणाऱ्या स्कंद आणि विशाख ह्या 2 कुमाराप्रमाणे शोभत होते. अयोध्येपासून 1.5 योजन दूर जाऊन सरयूच्या दक्षिण तटावर विश्वामित्र रामाला मधुर वाणीने संबोधित म्हणून म्हणाले, वत्सा रामा, योग्य वेळ टळून जाण्यापूर्वी सरयू नदीच्या पाण्याने आचमन कर व बला आणि अतिबला नावांनी प्रसिद्ध असलेल्या ह्या मंत्रसमूहाचे ग्रहण कर. ह्या मंत्राच्या प्रभावाने तुला थकवा येणार नाही, रोग होणार नाही आणि तुझ्या रूपात विकृती होणार नाही. तू निजलेला असताना किंवा सावध नसताना देखील राक्षस तुझ्यावर आक्रमण करू शकणार नाही. ह्या भूतलावर तुझ्या बाहुबलाची बरोबरी करणारा कोणी असणार नाही. बाळा, रघुनंदना, बला आणि अतिबला ह्या मंत्राचे पठण केल्यात 3 लोकात तुझ्या बरोबरीचा कोणी होणार नाही आणि आहे पण नाही, आहे ना. अनघा, सौभाग्य, औंदार्य, ज्ञान, बुद्धिनिश्चय आणि दुसऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे ह्यामध्येही तुझी कोणी बरोबरी करू शकणार नाही. राम नाम की महिमा बराबर आहे. बला आणि अतिबला ह्या 2 विद्या प्राप्त झाल्यावर तुझी बरोबरी कोणी करू शकणार नाही. कारण ह्या विद्या
सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या माता आहेत. नरश्रेष्ठ रामा, बला आणि अतिबला ह्या विद्यांचा अभ्यास केल्यावर तुला भूक आणि तहान ह्यांचाही त्रास होणार नाही. म्हणून बाळा, रघुनंदना, सर्व जगाचे रक्षण करण्याकरता ह्या विद्या ग्रहण कर. ह्या 2 विद्या ब्रह्मदेवाच्या तेजस्वी कन्या आहेत. इथे सांगितलं आहे की बला आणि अतिबला ह्या ब्रह्मदेवाच्या तेजस्वी कन्या आहेत. ब्रह्मदेवाने त्यांना निर्माण केलं आहे, तर त्यांचं कोणी काय करू शकतात ह्याची अध्ययन केल्याने भूतलावर तुझी कीर्ती पसरेल. राजकुमारा, ह्या विद्या ग्रहण करण्यात तूच पात्र आहे. सगळ्यांना जे सुपात्र राहतात त्यांनाच ह्या विद्या देण्यात येतात असे इथे सांगितलं आहे. ह्या विद्याने प्राप्त होणारे बहुतेक गुण तुझ्यात आहेतच, परंतु माझ्या तपश्चर्येमुळे पूर्ण झालेल्या ह्या विद्या तुला अनेक प्रकारे उपयोगी पडतील. तेव्हा राम आचमन करून शुचिर्भूत झाला आणि प्रसन्न वदनाने त्याने शुद्ध अंतःकरणाच्या महर्षी विश्वामित्रांकडून त्या 2 विद्या ग्रहण केल्या. विद्या संपन्न झाल्यावर अत्यंत पराक्रमी राम शरद ऋतूतील सहस्त्र रश्मी भगवान सूर्यनारायणाप्रमाणे शोभू लागले. नंतर रामाने विश्वामित्राची गुरुजनोचित सेवा केली. ते तिघेही त्या रात्री सरयूच्या किनाऱ्यावर सुखपूर्वक राहिले. राजा दशरथाचे ते 2 श्रेष्ठ राजकुमार त्यांना अनुचित असलेल्या तृणशय्येवर निजले, गवतावर निजले, परंतु विश्वामित्राच्या प्रेमळ शब्दांनी त्यांना ती रात्र फार सुखाची वाटली. सर्ग 22 संपला. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणातल्या पुढच्या भागात. धन्यवाद. सर्ग 23. थँक्यू.